साईबाबा संस्थान आणि ग्लोबल किडनी स्टोन फाउंडेशन अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय मोफत किडनी स्टोन शस्त्रक्रिया शिबिर नुकतेच शिर्डीत उत्साहात संपन्न झाले. शिबिरादरम्यान 52 गरजू रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शिबिर समारोपप्रसंगी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, डॉ. केतन शुक्ला, शशांक पाशुमार्थी, डॉ. शैलेश वक, डॉ. प्रीतम वडगावे, डॉ. मैथिली पितांबरे व कर्मचारी रुग्णालयात उपस्थित होते. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर, बाबा रमावर, साई बाबा रमावर. शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव कुंडलिक सागा, कुंडलिक सागा भाव कुंडलिक सागा. या शिबिर होतं 14 आणि 15 आणि आज हा समारोपाचा दिवस आहे. या शिबिरामध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य आहे असे डॉक्टर केतन शुक्ला यांचं मी संस्थानच्या वतीनं अत्यंत आभारी आहे. त्यांची संपूर्ण टीम त्यांनी 2 दिवस या ठिकाणी मेहनत घेऊन अनेक लोकांना त्यांचा जे त्रास होता तो कमी केलेला आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी हे संपूर्ण शिबिर आयोजित केलेलं आहे असे शशांकजी, ते अमेरिकेचे साई भक्त आहेत, आपले इंडियन आहेत, परंतु त्यांनी आपल्या संस्थांमध्ये हे शिबिराचं संपूर्ण त्यांनी योगदान दिलेलं आहे. त्यांचे मी आभार मानतो. सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरी असा संदेश देणाऱ्या साईबाबांचं जे त्यांची जी भूमिका होती त्यामध्ये अन्नदान, दवादान आणि ज्ञानदान हे त्यांचं मुख्य त्याच्यावरती विषय होता. आणि त्याच्यामध्ये अन्नदान तर आपलं सध्या खूप जोरात चालू आहे. ज्ञानदानामध्ये सुद्धा आपलं जे शैक्षणिक संकुल आहे त्याचं कामही अत्यंत जोरात चालू आहे. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आपलं दवादान आहे, जे आपलं दोन्ही हॉस्पिटल आहेत हे जवळपास आसपासच्या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. आम्ही जेव्हा बऱ्याच ठिकाणी आम्ही पादोका दौऱ्याच्या वेळेस गेलो होतो आणि तेव्हा तेव्हा लोकांना सांगतो की आमचं हॉस्पिटल असं असं काम चालतं. दररोज एवढ्या पेशंटची ओपन हार्ट सर्जरी होते, अँजिओप्लास्टी होते, 1000 देवाला तुम्ही जे समजत असाल ते. पण परमेश्वराने प्रत्येक गोष्ट ही खूप विचारपूर्वक बनवलेली आहे. म्हणजे गॉड हॅज क्रिएटेड नथिंग वेस्ट असं म्हणतात. त्याच्यामुळं ह्या सृष्टीमध्ये प्रत्येकाचा रोल आहे. समजा आता डॉक्टर साहेब आहेत तर एकटे डॉक्टर काही करू शकणार नाही जोपर्यंत त्यांना हेल्पिंग हँड असत नाही, जोपर्यंत असिस्टंट असत नाही तोपर्यंत ते काही करू शकणार नाही. तर हा निसर्गामध्ये हा संपूर्ण याचा सेवाभाव आहे, तो आपल्यामध्ये म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर खूपच चांगला आहे. कारण डॉक्टरांना सगळे लोक देव मानतात. मुझे अभी ऐसा लगता ही नहीं है कि मैं अहमदाबाद से हूँ, मैं शिरडी से ही हूँ. मैं यहाँ मेहमान नहीं हूँ, मैं यहाँ का ही हूँ. 2009 से हम कैंप कर रहे हैं और जब मैं पहले दर्शन के लिए आता था तो मेरा ऐसा भाव रहता था कि बाबा सिर्फ दर्शन के लिए नहीं आना है. मुझे दर्शन के लिए मेरी वाइफ लेके आती थी तो दूर से आना पड़ता था. तो मुझे लगता कि थोड़ा कुछ काम करे, कुछ अच्छा काम हो तो उसमें मुझे अच्छा लगता था. तो बाबा ने सुन लिया होगा. तो एक बार हम 2009 में दर्शन के लिए आए तो हमारी मुलाकात ताराचंद जी से करवाई और ताराचंद से हमको यहाँ के हमारे अस्पताल में भी देखो, हमारे यहाँ भी अच्छा काम होता है. तो हम यहाँ आए तो उस टाइम पे मैडम थी, पेंसे मैडम थी. तो उन्होंने बोला कि हमारे यहाँ पथरी के बहुत सारे पेशेंट्स रहते हैं और लिथोट्रिप्सी करनी थी. तो जब मैं यहाँ एक बार कैंप किया, उन्होंने बोला एक बार कैंप करो. तो कैंप किया तो बहुत बड़े बड़े स्टोन्स थे. तो लिथोट्रिप्सी के तो स्टोन थोड़े कम थे लेकिन बड़े ऑपरेशन वाले ज़्यादा थे. तो दूसरा कैंप किया. बाद में तो शुरू हुआ, बाद में डॉक्टर राम भी ऐसे ज्वाइन हो गए कि हमारा काम तो ऐसा हो गया, हम तो शादी में आ रहे हैं, वरराजा जैसा फील कर रहे हैं और बाकी का नीचे का काम तो सब हो जाता है, हम सीधा ऑपरेशन ही करते हैं. तो एक एक आदमी का हम तो ऑपरेशन करते हैं, लेकिन ये कैंप करने के लिए कितने सारे लोगों का योगदान है
मैं आपको वर्णन नहीं कर सकता। डॉक्टर तो एक 1% भी नहीं है, लेकिन नीचे एडमिनिस्ट्रेशन, नर्सिंग स्टाफ, डॉक्टर का स्टाफ, ओपीडी में देखना, जो रेसिडेंट डॉक्टर्स होते हैं उनका, बाद में जो ओटी का स्टाफ हमारा है वो तो फैक्ट्री की तरह वो ऐसा फटाफट पेशेंट्स जो हम जो करते हैं वो इतने पेशेंट्स का ध्यान रखना, खाना खिलाना, इतने सब लोगों को खाना खिलाना, ट्रांसपोर्टेशन का मीन शिरडी का मुझे तो लगता है हर एक आदमी इसमें कहीं न कहीं जुड़ा होगा ये कैंप के लिए। तो मैं सबका शुक्रिया धन्यवाद करता हूँ और सारा काम करते रहे और अच्छा काम करते रहे, बहुत सारे लोग उसमें जुड़ जाए, ऐसी साईं बाबा को प्रार्थना। प्रतिनिधी राजकुमार गडकरी, शिर्डी।